एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. लग्न झालेलं होतं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं, सुखाचा संसारसुद्धा सुरू होता. पण मात्र घरातली परिस्थिती बिकट असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घर चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी त्या घरामध्ये असणारा जो पुरुष आहे, त्या महिलेचा नवरा आहे, तो कामधंद्यासाठी स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या एका मोठ्या शहरामध्ये काम करण्यासाठी गेला होता. आणि या सुखी संसारामध्ये त्यांना एक लेकरूसुद्धा झालं होतं. मग लेकरू झाल्यामुळं घराचा खर्च वाढलेला आहे, उदरनिर्वाहाचा खर्च वाढलेला आहे. म्हणून आता बायको आणि लेकराला गावामध्ये सोडून त्या महिलेचा नवरा मोठ्या शहरामध्ये कामाला गेला होता आणि तिकडं काम करून घर खर्चासाठी काही रक्कमसुद्धा या ठिकाणी पाठवत होता. एकदम आनंद तो परिवार होता, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र एक दिवस ती महिला तिच्या 3 वर्षाच्या लेकराला घेऊन घरामध्ये झोपलेली असतानाच मध्यरात्र झाल्यानंतर शेजारी राहणारा तरुण त्या महिलेच्या घरामध्ये अचानक घुसला आणि अचानक घुसल्यानंतर थेट त्या महिलेच्या बाजूला जाऊन झोपला. आता महिला त्याला विरोध करत होती, नको तसा विरोध करत होती, पण मात्र तो तरुण त्या महिलेसोबत जबरदस्ती करत होता. ती महिला पाहिजे त्या पद्धतीनं त्या तरुणाला विरोध करू शकली नाही, कारण की त्याच्या हातामध्ये चाकूसुद्धा होता. आता चाकूचा धाक दाखवून तो त्या महिलेबरोबर जबरदस्ती करत होता. पण मात्र जेव्हा त्या महिलेच्या बाजूला झोपलेलं जे लेकरू आहे, ते लेकरू ते सगळं पाहून आरडत होतं, ओरडत होतं, त्याला जाग आली होती. म्हणून त्या तरुणानं थेट हल्ला त्या 3 वर्षाच्या लेकरावर केला होता. आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 19 जून 2017 पासून. 19 जून 2017 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. तिला 3 वर्षाचं लेकरू होतं आणि तिचा नवरा कामधंदा करण्यासाठी, घर चालवण्यासाठी तो हैदराबाद या ठिकाणी कामधंद्याला गेला होता आणि ती महिला तिच्या लेकराला घेऊन गावामध्येच राहत होती. मग 19 जून रोजी त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी शेजारी असणारा एक तरुण आहे, तो मध्यरात्री त्या महिलेच्या घरामध्ये घुसला होता आणि त्या महिलेसोबत जबरदस्ती करत होता. त्या महिलेला त्यानं चाकूचा धाक दाखवला होता आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत नको ते कृत्य करत होतं. पण मात्र बाजूला झोपलेलं जे लेकरू होतं ते सगळं हे पाहत होतं. ते बघून मोठमोठ्यानं आरडत होतं, ओरडत होतं, रडत होतं. मग त्याच्या आवाजानं लोक जमा होतील आणि ते लेकरू एवढ्या जोरात का रडतंय म्हणून त्या आरोपीनं, त्या तरुणानं थेट त्या लेकरावर चाकूनं हल्ला केला, त्याचा गळा आवळला, त्याला ठार केलं. जेव्हा त्या महिलेनं लेकराला मारतंय म्हणून त्याला विरोध केला, त्याला विरोध करायला, त्यासोबत भांडणं करायला सुरुवात केली, तेव्हा त्या तरुणानं थेट त्या महिलेवर सुद्धा चाकूनं हल्ला केला, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणाहून तो तात्काळ असा धावत पळाला, फरार झाला, पसार झाला. ती महिला जोरजोरानं आरडत होती, ओरडत होती, वाचवा वाचवा म्हणत होती. तात्काळ त्या ठिकाणी गावकरी, आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी त्या महिलेला, त्या मुलाला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. पण मात्र त्या ठिकाणी दाखल केल्यानंतर तो जो मुलगा आहे त्याचा मृत्यू झालेला होता, तर ती महिला दवाखान्यामध्ये ॲडमिट होती. तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला, त्या महिलेचा कबुली जबाब घेतला आणि जबाब घेतल्यानंतर तो जो आरोपी तरुण आहे त्याच्याविरोधात रीतसर कारवाई केली, त्याला ताब्यात घेतलं, अटक केली, त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे जमा केले आणि त्याला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू झाली आणि ती संपूर्ण केस कोर्टामध्ये गेली.
आता कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून त्या महिलेच्या पाठीमागं गावकरी ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिले आणि ही सगळी कारवाई कोर्टामध्ये सुरू झाली. तारीख पे तारीख होत गेली. आरोपीला सजा कधी होणार, त्या महिलेला न्याय कधी मिळणार, हाच प्रश्न वारंवार पडत होता. पण मात्र बघता बघता 2017, 18, 19, 20 बरेच वर्ष निघून गेले. 2025ची तारीख आली आणि अखेर 2025मध्ये त्या महिलेला न्याय मिळाला आणि तो जो आरोपी आहे त्या आरोपीवर कलम 302 नुसार त्यालावर गुन्हा दाखल झालेला असून त्याला सजा मिळाली आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि त्यानं जबरदस्ती महिलेवर अत्याचार केला प्रकरणी, घरामध्ये घुसल्याप्रकरणी त्याला 10 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षासुद्धा सुनावण्यात आलेली आहे. आता 10 वर्ष त्याला सक्षम कारावास आहे. ती सजा भोगल्यानंतर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे असा थेट निर्णय न्यायालयाने कोर्टानं दिला आहे. म्हणून त्या महिलेला न्याय मिळालेला आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र त्या महिलेच्या मुलाचा जो जीव गेला तो मात्र भरून येणार आहे का, असा सुद्धा प्रश्न काही जणांनी उपस्थित केलेला आहे. लोकांची मानसिकता नेमकी कशा पद्धतीनं बिघडत चालली आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर असं कुठं घडत असेल तर तुम्ही सुद्धा सावध राहा, सतर्क राहा, दुसऱ्यांना सावध करा आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये द्या, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं.